तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महालक्ष्मी भोजनालयात जेवणात जिवंत गांडूळ, पालिका प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी. गटारावर पत्र्याची शेड मारून अनधिकृत हॉटेल. प्रभाग अधिकारी रुपाली माने कधी करणार तोडक कारवाई. नवीन पनवेल येथील श्रीयश हॉस्पिटल समोरील महालक्ष्मी भोजनालयात जेवण करताना एका व्यक्तीच्या जेवणात चक्क जिवंत गांडूळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. छास पीत असताना तोंडात काहीतरी हालचाल करत असल्याचे जाणवल्याने बाहेर काढले असता ते गांडूळ असल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे ग्राहकाला त्वरित उलट्या झाल्या. या धक्कादायक घटनेनंतर एका आठवड्याने आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांनी अन्न व औषध प्रशासन पेण यांना कारवाईसाठी पत्र दिले असले तरी या दिरंगाईमुळे पालिका प्रशासनाची नागरिकांच्या आरोग्याबाबतची गांभीर्यता किती आहे हे स्पष्ट झाले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की हे हॉटेल कोणत्या अधिकृत गाळ्यात किंवा वास्तूत नसून 2 इमारतींच्या मधोमध असलेल्या ड्रेनेज लाईनसाठीच्या मोकळ्या जागेवर पत्र्याच्या शेडमध्ये चालवले जात आहे. या हॉटेलकडे महापालिकेचा व्यवसाय परवाना नाही, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नाही, जेवण बनवण्यासाठी स्वतंत्र आणि स्वच्छ किचन नाही, तसेच जेवण तयार करण्याच्या जागेजवळ शौचालय आहे. भोजनालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोणपाटाखाली गांडुळे आढळली आहेत, ज्यामुळे परिसरातील अस्वच्छतेची भीषणता समोर आली आहे. इतके गंभीर प्रकार सर्रास सुरू असताना प्रभाग अधिकारी रुपाली माने यांनी या अनधिकृत हॉटेलवर कोणतीही तोडक कारवाई का केली नाही, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून पालिका आयुक्त तरी या अनधिकृत हॉटेलला जमीनदोस्त करण्याचे आदेश देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.